भारतीय लहुजी सेनाच्या वतीने साळवे यांना बुलढाणा जिल्हा प्रमुख निवड। भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्रभर लोकांना न्याय व हक्क देण्याचे काम या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर शाखा व नवीन पदाधिकारी निवडण्याचे काम संघटना करत असून भारतीय लहुजी सेनाचे सेनाप्रमुख मीनालताई रेड्डी यांच्या आदेशाने भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश कोळेकर यांच्या हस्ते कारभारी रामभाऊ साळवे यांना बुलढाणा जिल्हा प्रमुख या प्रमुख पदाचे अधिकारपत्र देण्यात आले। आपण लोकांना न्याय हक्क द्यावे व वेळोवेळी संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी। 6 महिने संघटनेच्या माध्यमातून काम चालू न ठेवल्यास आपला पद रद्द करण्यात येईल असे पठाण यांनी सांगितले। यावेळी सिकंदरभाई तांबोळी, निसारभाई शेख, अमित कोकरेजा, रामा अग्रवाल अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी कारभारी रामभाई साळवे यांना आम्ही बुलढाण्याचं जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे। यांच्यावर हेच अपेक्षा आहे का हे पद घेऊन जाऊन यांनी घरामध्ये नीट व्हायला पाहिजे, हे पदाचा वापर करायला पाहिजे। जे ठिकाणी अन्याय अत्याचार झालं ते ठिकाणी समोर जाऊन त्यांचं काम करायला पाहिजे। समाज कोणता बी असो ते ठिकाणी काम करायला पाहिजे। ते ठिकाणी त्यांना अडचण आली, कोणी पोलिसांनी काम नाही केलं, तहसीलदारांनी काम नाही केलं, त्यांनी 1 मिनिट आम्हाला फोन करायला पाहिजे। ते ठिकाणी आम्ही फोन करून संपर्क साधू, ते कार्यकर्ते काम करून देऊ। आणि ह्यांनी 6 महिन्यामध्ये चांगलं काम नाही केलं त्यांचं पद काढून देऊ। हेच आमचं म्हणून जय लहुजी हम सब एक भारत माता की जय। भारतीय लहुजी सेनेचा जय असो।